सो काही काही वर्ड्स आहे समजून घेऊ आपण प्रॉपरली. माय SQL. ठीक आहे. SQL मीन्स सिक्वल. SEQUEL. ठीक आहे. सिक्वल आहे ना. तर SQL नाही म्हणत, माय सिक्वल म्हटलं जातं. ठीक आहे. आणि लॉंग फॉर्म काय? स्ट्रक्चर्ड क्युरी लँग्वेज. कोण हाय सर होता? ठीक आहे. सो फर्स्ट आपण पॉवर BI मध्ये पण बघितले होते हे वर्ड्स. ठीक आहे. आता पण आपण कव्हर अप करू. ठीक आहे. यातला फर्स्ट वन आहे डेटा मॉडेलिंग. काय असतं डेटा मॉडेलिंग? पॉवर BI मध्ये होतं. एक मिनिट फक्त. मॉडेलिंग म्हणजे पॉवर BI मध्ये मॉडेलिंग नव्हतं. एक टेबल व्ह्यू होता, एक मॉडेल व्ह्यूज होता. हां, काय असतं त्याच्यात? डेटा स्ट्रक्चर. यस, है ना. त्याच्यात काय असतं? डेटा स्ट्रक्चर दिलं जातं. स्ट्रक्चर टू क्रिएट द मॉडेल्स. एक होता ना असा एक टेबल, मग याचं याला असा एक टेबल, है ना. केला आहे ना. हां, ठीक आहे. देन एक वर्ड यूज होईल MySQLच्या इंटरव्ह्यूजमध्ये मोस्टली. ठीक आहे. एंटिटी. एंटिटी मीन्स items. yes, entities are the object or items. ठीक आहे. ऑब्जेक्ट किंवा आयटम. एक्झाम्पल ही कस्टमर टेबल आहे. ठीक आहे. तर कस्टमर्स हा काय झाला? एंटिटी झाली, है ना. ऑर्डर टेबल आहे, ऑर्डर्स एंटिटी झाली. प्रोडक्ट्स टेबलचं प्रोडक्ट एंटिटी झाली. ठीक आहे. लाईक दॅट एंटिटी राहील. ठीक आहे. ज्याला म्हणू आपण टेबल नेम इन शॉर्ट. बट टेबल नेम नाही म्हणता येईल आपल्याला. काय म्हणा लागेल? एंटिटी. सेकंड असते ॲट्रिब्यूट्स. ॲट्रिब्यूट्स मीन्स काय? Organize the data. Organize the data within the entity. है ना. It provide a way to organize the data. HCLचा दिला का इंटरव्ह्यू? सबमिट केला का? आर्या? व्हिडिओ इंटरव्ह्यू सबमिट नाही केला अजून? करून घे ना पटकन. हो, आज करीन. हां, ठीक आहे. ऑर्गनाइज द डेटा विद इन द एंटिटी, है ना. विदाउट ॲट्रिब्यूट्स आपण डेटा ऑर्गनाइज नाही करू शकत, है ना. ॲट्रिब्यूट्स मीन्स याच्यात कॉलम्स नेम. जर आपल्याकडे असा राहणारच नाही ॲट्रिब्यूट्स, नेम, ॲड्रेस, ईमेल, ठीक आहे, तर आपण डेटा ऑर्गनाइज करू शकणार आहे का? नाही. मीन्स टेबलचं नाव पण लागेल आपल्याला, त्याला म्हणून आपण एंटिटी अँड ॲट्रिब्यूट्स पण लागेल. ठीक आहे. थर्ड वन इज द रिलेशनशिप. ठीक
ठीक आहे. रिलेशनशिप मीन्स ही जस्ट डिफाईन द हाऊ एंटिटीज आर कनेक्टेड. Define how entities are connected with each other. ठीक आहे. वन वे रिलेशनशिप आहे, टू वे रिलेशनशिप आहे, लाईक दॅट. ठीक आहे. त्याला काय म्हणतो आपण? रिलेशनशिप. Just a minute. Then reference table. Reference table. रेफरन्स टेबल मतलब रेफरन्स कोणता आहे हा ना, म्हणजे मेन टेबल चा जो रेफरन्स आहे. ठीक आहे. त्याच्यावरून आपण रिलेशनशिप बघतो की 1 to 1 आहे, मेनी टू 1 आहे. ठीक आहे. एकामेकाच्या एंटिटीवरून. ठीक आहे. इट इज यूज टू रिसॉल्व द रिलेशनशिप. यूज टू रिसॉल्व the relationship. ठीक आहे. एकामेकाच्या रिलेशनशिप रिसॉल्व करायसाठी आपण कोणता टेबल वापरतो? रेफरन्स टेबल. ठीक आहे. देन स्कीमा. स्कीमा हा ना, डेटाबेसच्या डेटाला स्कीमा म्हणतो आपण. ठीक आहे. त्याला आपण म्हणू थेरॉटिकल design of a database. ठीक आहे. जस्ट लाईक अ ब्ल्यू प्रिंट. ठीक आहे. काल आपण बघितलं होतं स्केमामध्ये आपल्याला 2 ब्ल्यू प्रिंट्स दिसत आहे, 2 डेटाबेस दिसत आहे ना, वर्ल्ड, सकीला. मग सकीला ओपन केल्यावर सकीलाचे टेबल्स. हे काय थेरॉटिकल्स डिझाईन आहे. ठीक आहे. जो आपल्याला दाखवत. क्लिअर. देन डिफरंट टाइप ऑफ मॉडेलिंग्स आहे. टाइप ऑफ डेटा मॉडेल्स. त्यातला फर्स्ट वन आहे नेटवर्क मॉडेल. नेटवर्क मॉडेल. नेटवर्क मॉडेल म्हणजे नेटवर्किंग कुठे असते? नेटवर्क मॉडेल जस्ट अ मिनिट. एक KYC करतो मी, एकच मिनिट. एक्झाम्पल की एखादा मेन प्रोजेक्ट असतं. ठीक आहे. हा झाला मेन प्रोजेक्ट. आणि एखाद्या मेन प्रोजेक्टचे आपण 2 वेगवेगळे प्रोजेक्ट्स बनवतो. ठीक आहे. एक्झाम्पल आपण पकडू की कॉलेज लेवल आहे ना. मग कॉलेजमध्ये आपलं काय राहते? वेगवेगळे ग्रुप्स है ना. फॉर एक्झाम्पल प्रोजेक्ट 1 आणि प्रोजेक्ट 2. आता प्रोजेक्ट 1 करायला पण डिपार्टमेंट्स आहे. डिपार्टमेंट A, B and C. बट ह्या प्रोजेक्ट करायला पण तिन्ही डिपार्टमेंट इन्व्हॉल्व आहे. आणि सेम हा प्रोजेक्ट करायला पण तिन्ही डिपार्टमेंट इन्व्हॉल्व आहे. ठीक आहे. तर याला म्हणतो आपण नेटवर्क मॉडेल. क्लिअर. मोस्ट ऑफ दी कधी कधी आपल्याकडे नेटवर्क मॉडेल सारखं येते. आपण एखाद्या डिपार्टमेंटमध्ये किंवा एखादा प्रोजेक्ट करत आहात, आपल्याला HR डिपार्टमेंटचंही काम पडते, मार्केटिंग डिपार्टमेंट. नाही, हे सेंड करतो मी.
काही प्रॉब्लेम नाही. रेकॉर्डिंग पण सेंड करतो, हे पण सेंड करतो. क्लिअर. देन सेकंड वन असते ER मॉडेल्स. हे फक्त इंटरव्ह्यू वगैरे मध्ये विचारते म्हणूनच घेतो मी थेरी, अदरवाईज नाही. ठीक आहे. एंटिटी रिलेशनशिप मॉडेल. ठीक आहे, ज्याला म्हटलं जातं ER मॉडेल. फॉर एक्झाम्पल एखादी एंटिटी ए आहे, एखादी एंटिटी बी आहे. एंटिटी ए, एंटिटी बी. एंटिटी मीन्स टेबल है ना. याचे काय वेगवेगळे काय राहील, ॲट्रिब्यूट्स राहील, म्हणजे कॉलम राहील है ना. अगेन याचे पण कॉलम राहील, ॲट्रिब्यूट ॲट्रिब्यूट ॲट्रिब्यूट. ठीक आहे. बट एखादा कॉलम असा राहील दोघांचा पण, जो काय दाखवेल, रिलेशनशिप दाखवेल. ठीक आहे. त्याला काय म्हणू आपण, एंटिटी रिलेशनशिप मॉडेल है ना. लाईव्ह एक्झाम्पल घ्यायचं झालं तर फॉर एक्झाम्पल डिपार्टमेंटचा डेटा, आपल्या डिपार्टमेंटमध्ये पण आपला नेम, रोल नंबर वगैरे वगैरे लिहून आहे, म्हणजे एंटिटीज आहे डिपार्टमेंट. आणि ॲट्रिब्यूट्स काय, रोल नंबर, नेम, एज, ॲड्रेस, फीज भरली नाही भरली, लाईक दॅट. ठीक आहे. सेम दुसरी एंटिटी लायब्ररी, त्याच्यातही नेम, बुक घेतला नाही घेतला है ना. आणि दोघांनाही मॅच करण्यासाठी काय, रोल नंबर. ठीक आहे. तर मेन थिंग आहे रिलेशनशिप इज रोल नंबर. एक एंटिटी, एक ॲट्रिब्यूट असा राहील जो दोघांचं रिलेशनशिप दाखवेल. तर त्यांना माहीत आहे कोणी बुक घेतलं, कोणी वापस नाही गेलं. ठीक आहे. कशावरून माहीत आहे, रोल नंबर्स, BT कार्ड नंबर्स. क्लिअर. देन थर्ड वन इज द हायरार्कियल मॉडेल है ना. हे बनवलं असेल तुम्ही, कास्ट व्हॅलिडिटी बनवली आहे का है ना, तेव्हा बनवला असेल हा मॉडेल. याला काय म्हणतो आपण, हायरार्कियल मॉडेल. ठीक आहे. याच्यात काय असतं, एक मेन पॅरेंट. ठीक आहे, आपण बनवला आहे पॅरेंट, ग्रँडफादर. ठीक आहे. मग याचे 2 पोरं किंवा 3 पोरं असेल तर याचे 3 पोरं, चाइल्ड 1, चाइल्ड 2, चाइल्ड 3. मग यांचे पण पोरं झाले, याचे 2 झाले, याचा 1 झाला, याचा 1 झाला. ठीक आहे. अगेन काय होईल, ग्रँडचाइल्ड ग्रँडचाइल्ड ग्रँडचाइल्ड. ठीक आहे. अगेन हे लग्न करेल, अगेन यांचे पोरं होईल. ठीक आहे. याचे 2 झाले, याचा 1 झाला, याचा 1 झाला. ठीक आहे. लाईक दॅट हे वाढत राहील. ठीक आहे. असं तुम्ही बनवलं असेल ना वंशावली, कास्ट सर्टिफिकेट बनवताना है ना. आप्पा, मग आप्पाचे किती पोरं तर दोघं, मग दोघाचे किती पोरं एवढे, तेवढ्याचे किती पोरं, अगेन खाली खाली. हां. कास्ट व्हॅलिडिटी बनवली ना, कोणी बनवली, पप्पानं. मग पप्पानंच बनवलं असं, नसन माहीत तुम्हाला. ठीक आहे. बट बनवल्या जाते. हां. तुम्ही मोठे झाल्यावर मग जेव्हा घराचे पार्टिशन पडून मग माहीत होते किती जणाचे हिस्से होते म्हणून है ना. मग बरोबर वंशावळी येते. ठीक आहे. फोर्थ वन इज द रिलेशनशिप मॉडेल. ठीक आहे. आपलं काम मोस्टली कशावर आहे, रिलेशनल मॉडेल्सवर. आपल्याकडे जो डेटा राहील मोस्टली रिलेशनल मॉडेल्स राहील. रिलेशनल मॉडेल्स मीन्स की आपल्याला माहीत राहते की एक जो डेटा आहे तो आपल्याला बाकी गोष्टीचं रिलेशन्स दाखवते. एक्झाम्पल की जर एखादा ॲट्रिब्यूट्स आहे, रोल नंबर. ठीक आहे. तर हा रोल नंबर काय शो करेल, याचं नेम काय आहे. ठीक आहे. नेम आणि याचं रिलेशनशिप राहील की याचं एज काय आहे. ठीक आहे. ह्या ना कशात डिपार्टमेंट कोणतं होतं याचं. ठीक आहे. लाईक दॅट आपल्याला एक एक पूर्ण रिलेशन्स दिसेल. त्याला काय म्हणतो आपण, रिलेशनल मॉडेल. की एक जे ही राहते प्रायमरी की, याला म्हटलं जाते प्रायमरी की. कीज घेऊ आपण. ठीक आहे. तर एक की वरून ओळखल्या जाईल. ठीक आहे. कारण नाव मे बी सेम राहू शकते क्लासमध्ये, कल्याणी 2 राहील, पण रोल नंबर दोघांचे सारखे राहील का, नाही. रोल नंबर डिफरंट राहील. क्लिअर आहे. ठीक आहे.
आणि हे सर्व गोष्टी आपण कशात स्टोअर करतो? डेटाबेस. याला काय म्हटलं जाते? डेटाबेस. ठीक आहे, डेटाबेस. डेटाबेस म्हणजे असं डिजिटल वेअरहाऊस. डिजिटल वेअरहाऊस. ठीक आहे, वेअर डेटा इज स्टोअर्ड, ऑर्गनाइज अँड मॅनेज. ठीक आहे, स्टोअर्ड राहील, ऑर्गनाइज राहील आणि मॅनेज राहील. क्लिअर? त्याला काय म्हणू आपण? डेटाबेस. ठीक आहे, ज्याच्यात प्रॉपरली एंटिटीज राहील, एवढं तेवढं सर्व राहील. ठीक आहे. मेन कीवर्ड्स कोणते यूज होते? डेटा. डेटा म्हणजे फॅक्ट ऑर इन्फॉर्मेशन. डेटा म्हणजेच नाही माहीत का? हां, फॅक्ट्स किंवा इन्फॉर्मेशन्स म्हणू आपण. ठीक आहे. देन त्याच्यात काय यूज करतो आपण? नेक्स्ट इज द टेबल. ठीक आहे, रोज आणि कॉलम्स. ठीक आहे, टेबल्स. टेबल्स म्हणजे स्प्रेडशीट that contain rows and columns. Clear? Then queries. Queries. Most of the queries है ना, SQL म्हणजे स्ट्रक्चरल क्युरी लँग्वेज. क्युरी म्हणजे काय होतं? Query? Query is the language or not? Query हे language आहे की क्युरी आहे? हां, फक्त क्युरीज आहे है ना. इट जस्ट लाईक अ सर्च कमांड म्हणू आपण. सर्च कमांड. प्रोग्रामिंग लँग्वेज नाही म्हणू आपण त्याला. ठीक आहे, हे जस्ट सर्च कमांड आहे. हे काय करते? दॅट allow users to extract specific data. ठीक आहे, आपण फक्त डेटा फाइंड आउट करतो. SQL नी प्रोग्राम, गेम्स वगैरे नाही बनवत आहे. जो ऑलरेडी डेटा असेल तिच्यात आपण क्युरी देतो आणि आपण एक्स्ट्रॅक्ट करू शकतो डेटा. दॅट्स इट. क्लिअर आहे? ठीक आहे. तर लाईक दॅट वेगवेगळ्या टाईपचे डेटाबेसेस असतात. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आपण जे वर्क करतो RDBMS वर. RDBMS चा लॉंग फ्रॉम? रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट. करेक्ट. रिलेशनल डेटा बेस मॅनेजमेंट सिस्टीम. रिलेशनल डेटा म्हणजे एक प्रायमरी की राहील, नेम, रोल नंबर वगैरे वगैरे आपण वरती बघितलं रिलेशनल कसं राहते. ठीक आहे, तर याला मॅनेज करणार. क्लिअर? आणि याला मॅनेज करायसाठी वेगवेगळ्या क्युरीज लँग्वेजेस आहे. ठीक आहे, जसं SQL आहे. ठीक आहे, आपण काय शिकणार आहे? MySQL. ठीक आहे, ओरॅकलचा पण आहे. जसं डेटाबेस त्याची तेवढी लँग्वेज. ठीक आहे, मायक्रोसॉफ्टचा पण SQL आहे. ठीक आहे, लाईक दॅट. PostgreSQL आहे, बट रिलेशनल डेटाबेस मॅनेज नाही करत. आपण जस्ट रिलेशनल डेटाबेस बद्दल बोलत आहे. टेबल फॉर्मचा डेटा. क्लिअर? नॉन रिलेशनल इमेज व्हिडिओजचा डेटा असतं. इट्स अ डीप लर्निंग पार्ट. AI चा पार्ट आहे PostgreSQL. त्यांनी रिलेशनल डेटा नाही, मी रिलेशनल डेटा म्हणत आहे. ठीक आहे, जो फक्त टेबल फॉर्ममध्ये असतं. क्लिअर? देन NoSQL डेटाबेस. ठीक आहे, सो ऑब्विसली NoSQL डेटाबेस कसा असेल? जो टेबल फॉर्ममध्ये नाही आहे, म्हणजे नॉन रिलेशनल डेटाबेस. ठीक आहे, आणि हे कंट्रोल करायसाठी कोणते कोणते सॉफ्टवेअर वापरते, कोणत्या क्युरी वापरते? MongoDB. ठीक आहे, आता मोस्टली कॅसेंड्रा चालू आहे. कॅसेंड्रा आणि काउचे चालू आहे. काउच बेस. ठीक आहे,
आपल्याला नाही शिका लागत, बट हे चालू आहे. आपण काय शिकणार आहे? MySQL, ओनली रिलेशनल डेटाबेस. ठीक आहे. नॉन रिलेशनल डेटाबेस काही काही कंपन्यात मग तुम्हाला MongoDB, कॅसेंड्रा, काउचेबेस है ना हे शिकवलं जाईल. ठीक आहे. देन असते एक ऑब्जेक्ट ओरिएंटेड डेटाबेस. ठीक आहे. ऑब्जेक्ट ओरिएंटेड डेटाबेस म्हणजे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग केल्या जाते आणि याचे कोणता लँग्वेज शिकायला लागेल आपल्याला? ऑब्जेक्ट DB किंवा DB4O वगैरे सुरू आहे. ठीक आहे. देन असते हायरार्किकल डेटाबेस. हायरार्किकल म्हणजे आताच सांगितलं मी, वडील, ग्रँडफादर, त्याचे 2 चाइल्ड, त्याचे 2 चाइल्ड, त्याचे 2 चाइल्ड, लाईक दॅट असा डेटाबेस असतो. प्रत्येक कंपनीत असाच डेटाबेस असते. डॉक्टर्सची कंपनी झाली, एक्झाम्पल डॉक्टर्सचा डेटाबेस कसा राहणार आहे? कोणीतरी डायरेक्टर आहे, मग एवढे डिपार्टमेंट आहे, मग डिपार्टमेंटमध्ये एवढे डॉक्टर्स आहे, मग एवढ्या डॉक्टरच्या अंडर एवढे पेशंट्स आहे. ठीक आहे. लाईक दॅट, याचा पेशंट तो नाही पाहत, त्याचा पेशंट हा नाही पाहत. ठीक आहे. मग तेव्हा काय असते? रिक्वायरमेंट MIS ची लिहून राहते की MIS वाले पाहिजे म्हणून. कधी कधी त्यांना डेटाबेस मॅनेजमेंट पाहिजे, पण MIS एक्झिक्युटिव्ह. त्या दिवशी कोणतरी विचारत होता ना MIS है ना, MIS त्याला काय म्हणतो आपण? इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टीम. डेटाचाच पार्ट आहे, बट MIS चे सॉफ्टवेअर असते. हे जे लोक बसून राहते, आपण दवाखान्यात गेल्यावर रिसेप्शनवर तो आपली एंट्री मारते, तो कोणत्या सॉफ्टवेअरवर मारत असतो? MIS सॉफ्टवेअर. ठीक आहे. तर वेगवेगळे सॉफ्टवेअर्स असते MIS चे. क्लिअर आहे? त्याला म्हणतो आपण डेटाबेस. देन ग्राफिकल डेटाबेस पण असते. ग्राफिकल डेटाबेससाठी